नमस्कार, ठाणे लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपण पाहिलं तर ठाण्यातील नौपाडा परिसरामध्ये इन्स्टामार्टमध्ये अनेक खराब पदार्थ जे आहेत ते नगरसेवक संजय बागुले यांनी पर्दाफाश केला होता. त्यानंतर FDAने कारवाई करावी यांची त्यांनी मागणी केली होती. त्यानंतर आता आपण पाहिलं तर FDAचे अधिकारी जे आहेत ते इन्स्टामार्टमध्ये दाखल झालेले आहेत. इन्स्टामार्टमध्ये आपण पाहिलं तर दूध असेल, दही असेल, बटर असेल असे खराबजन्य पदार्थ जे आहेत ते सर्रासपणे या ठिकाणी त्यांची विक्री होत होती. तसंच पाहिलं तर गांजा बनवण्यासाठी लागणारा कागद देखील या ठिकाणी विक्रीस उपलब्ध होता. ह्याच्यावरती कारवाई जी आहे ती व्हावी आणि ह्या सगळ्याचा पर्दाफाश जो आहे तो स्थानिक नगरसेवक संजय बागुले यांनी केला. त्यानंतर आता FDAचे अधिकारी या ठिकाणी कारवाई करण्यासाठी दाखल झालेले आहेत. स्वतः अधिकारी आहेत FDAचे, ते स्थानिक नगरसेवक भाजपचे संजय बागुले यांच्यासोबत दाखल झालेले आहेत. डिवाईडमध्ये येतो आपल्या बरोबर जो डिवाईड होता तो काढायला सांगतो रात्री 12 वाजता. सकाळी म्हणजे 6 वाजता आपल्या ऑर्डर बाहेर चालू होतं बरोबर. त्यात काय एक्सपायरी दिलं नाही. जे एक्सपायरी जो काढलेला माल आहे तो कसं आपण बाहेर घेतच नाही आणि गाडी एक्सपायरी तो कुठल्यातरी गाडीमध्ये ठेवला असतो तो तुम्हाला दाखवलं पाहिजे. तो मॅनेजर आहे तो बोर्ड लावला तिथे आम्ही डिस्पोजल जाऊन आपण ज्याला हात लावला त्याला तुम्ही म्हणा एक्सपायरी बोर्ड लावला दाखवलं पुढे दाखवून कौशिक सचिन सब बिल के इसमें ना तो बिल्कुल हो जाएगा सर ऐसे हो जाएगा सर एक उसको बुलाओ ना, उसको नेटवर्क पे इथे पण आहे सर असं वाटतंय सर इथे पण आहे. पकड़तो बरं नेटवर्क लिक्विडेशन ते प्रोसेस केली बिल असेल ना थोड़ा सा पार्टी गेलो ना निकल आहे
दम दिया क्या मग तोच माल बाहेर आला मी ते विचारतोय त्या गोष्टी आहेत ना त्यांनी दिखा ना इकडे फ्रीजर चिल्लर सर हे जे आम्ही मी तुम्हाला सांगितले जशी प्रोसेस त्याचं हे बिल आहे हे स्टॉक रजिस्टर मला आणि आता तो डिस्पोजल केलं आता एक्सपायर झाला याचं काय करतो हे कसं पडलं लोकांना सांगला अरे पण त्यांनी टाइम देण्यापेक्षा तुम्ही स्वच्छता राखायला पाहिजे ना. लायसन्स मध्ये कंडिशन आहे मग ती फुलफिल होत नाहीये ती झाली पाहिजे की नाही. दुसरं 8 दिवस झाले तुम्ही इकडचा सर्व कचरा त्या सोसायटीचा पुण्याकडे करताय महापालिकेची घंटा गाडी आहे त्याच्यात टाकायचा तुम्ही सोसायटीमधल्या लोकांची त्या बाईची उचल जाताय तुम्ही ते बाईची बघितलं ना मग तिथे ती उचल लावता तुम्ही तिथं साथ आहे मलेरियाची साथ डेंग्यूची साथ चालू आहे लोकांच्या आरोग्याचा प्रश्न बरं मला लायसन्स दाखव मसाई लायसन्स किती काय विचार कचऱ्याबद्दल फाईन पण मी सांगितलं आता इश्यू वाढला आपले हायस्ट किती आहे त्यांना 20,000 डिस्प्ले पाहिजे मीटर लावायला पाहिजे पुढे लावले खाली ठेवतो त्याच्यामध्ये होता आता काढून मोठी रोड लावा मग तिथेच वर्ष लावलेलं आपण घरात लावू तुझ्या खाली ठेवतोय लावलेलं होतं आता काढलं नाही लावायला पाहिजे पहिली कंडिशन आहे पहिली फर्स्ट कंडिशन जी आहे ती लावायला पाहिजे कोण आहे रिस्पॉन्सिबल कोण आहे कोण नाही म्हणजे इथून तुम्ही जबाबदार त्यांचा विश्वास होता कशा कोणते मालक पाहिजे प्रॉपर्टीचे जाऊ दे मॅनेजर कोण आहे इथलं बघणार ते तुझ्यावर सुटल्यावर पेमेंट स्टाफ आहे तो 6+2 असेल तो मॅनेजर असेल तो दुसरा एक मॅनेजर पाहिजे ना स्टाफ असतो म्हणजे शिप वाईज स्टाफ असतात म्हणजे तुम्हाला आता जो दाखवलं ना तो शिपवाला बसायला काय झालं मला बोललो
दिनेश ऊपर से लेके आ जाओ ऊपर से ऊपर इधर रखा है देखो यहाँ पर आपको बैग अरे सूरज अरे फील्ड निकल रहा है FDAचे अधिकारी इन्स्टामार्टमध्ये दाखल झालेले आपण पाहिलं तर याच इन्स्टामार्टमध्ये अनेक खराब पदार्थ जे आहेत ते विक्रीस काढलेले होते आणि धक्कादायक प्रकार म्हणजे गांजा बनवण्याकरिता लागणारा कागद देखील या ठिकाणी विक्रीस उपलब्ध होतं. त्यानंतर ही बातमी जी आहे ती नगरसेवक संजय बाबुले यांना कळाली. त्यांनी संपूर्ण या घटनेचा आणि संपूर्ण हा प्रकार जो आहे तो उघडकीस आणला. त्यानंतर स्वतः FDAचे पथक जे आहे ते या नौपाडा परिसरात असलेल्या इन्स्टामार्टमध्ये कारवाई करण्यासाठी दाखल झालेले आहेत. कल का आया होगा वो देखो रात को आया खुर्ची घे बस ना तू सब बस जा. तर नमस्कार मी ना एक व्हॉट्सअपला तुम्हाला ना व्हॉट्सअपला एक कागद पाठवला आहे RAOW गांजा लपट्याला तो कागद वापरला जातो गांजा. तर फक्त त्याचा कारवाई करण्याचा अधिकार कोणाचा आहे तेवढं मला सांगा ना. गांजा लपट्यासाठी तो कागद वापरला जातो. तो डीमार्ट असतं, डीमार्टमध्ये ते विकतात. पण त्या अधिकार कोणाचा कारवाई करायची
नाही मला नाही बोलले पोलीस स्टेशन नौपडा नाही बोलले. नौपडा पोलीस स्टेशन बोलतात आमचं काम नाही. आम्ही तर पाठवलं त्याच्यात कागद आहे कागद तो फक्त गुंडाळतात गांजावर गुंडाळतात. हा आता तो डीमार्ट वगैरे जे असतात आउटलेट आहे ना त्या आउटलेटवर इन्स्टामार्टवर विकतात ते. हा बरोबर बरोबर हो बरोबर नाही ना तुम्हाला पण अधिकार पाहिजे. ओके तुम्ही त्या निवासी संस्था जेवढं कंट्रोल करायचं करा. हा ते गावी कोणतरी वाढलंय. झालं ना आता काय तुला फोन लावून लावून काय